आणि मतदारांना काय आव्हान असेल? आज थंडी आहे पण तरी सुद्धा आपण बूथ वरती बघितलं तर लोक येतात आहे आणि मला वाटतं लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. काय विजयाचा विश्वास आहे? कारण गेल्या 8 दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केलंय, आता मतपेटीमधून ते बाहेर येईल. गेल्या 8 दिवसापासून नाही पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्यात त्याच्यामध्ये सर्व लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे. बीड शहरामध्ये पैसे वाटण्याचा प्रकार समोर आले तर या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे आणि पैसे वाटणाऱ्यांकडे एका विशिष्ट पक्षाचे देखील आढळून आले. मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे. त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे तिथे आणि प्रशासनाने दखल घेतली की नाही आता मला कळेल. पण जो प्रकार आणि जो व्हिडिओ मध्ये जे लक्षात येते की पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्पलेट तिथे सापडलेलं आहे आणि कशा पद्धतीने एखादा हताश झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो. कमान हे तुम्ही एकट्याने सांभाळलेली आहे. दुसऱ्या पक्षाचा तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडच्या मैदानात आले होते, आरोप प्रत्यारोप झाले, मात्र तुमच्या पक्षाचा कुठल्याही वरिष्ठ पातळीवर झाला नाही, एकट्याने प्रचाराचा कमान सांभाळले. नाही, मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत लोक होते, सलीमभाई माझ्यासोबत होते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष माझ्यासोबत होते आणि लोक सोबत असल्यावर काय जर मला असं वाटतं त्यांचे लोक त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार तिथं बोलवलं. जे काही बोगस मतदार आहेत माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादी सुद्धा तयार आहे. म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना. वैभव नाईक त्याच्यानंतर त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले नाही ते काही बघितलं नाही. त्यांनी आरोप केला की सगळ्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागलेली आहे. काय विश्वास असणार याला? आमची प्रतिष्ठा नाही, ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे. आपण जर बघितलं आपण नगरपालिकेची अनेक निवडणूक बघितली पण ह्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेवटची. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांची जे नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत तर ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्षश्रेष्ठींना बोलले असेल त्याच्यामुळे ते आले असतील. क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही एकीकडे होते, संपूर्ण कुटुंब एकीकडे होते, कसं बघतो? तुम्ही वारंवार हाच प्रश्न विचारतात पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देतात. साहेब आपण जर विकासाच्या प्रश्नाबरोबर क्षीरसागर मुक्त नगरपालिका असं सुद्धा पक्षाकडून ठरवण्यात आलं होतं. काय नेमकं कारण आहे क्षीरसागर मुक्त नारा मला वाटतं मी लहानपणापासून बघतो 20-25 वर्षापासून हाच नारा चालतो. पण क्षीरसागर असेल जो काम करेल तो टिकेल.